चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमंताचा जन्मोत्सव आपण साजरा करत असतो. हा जन्मोत्सव एप्रिल महिन्यात दरवर्षी येत असतो. तर यावर्षी 23 एप्रिल या दिवशी हा जन्मोत्सव आलेला आहे. तर यंदा हा उत्सव मंगळवारी आलेला असून हिंदू धर्मामध्ये हनुमान जन्मोत्सवाला खूप असे महत्त्व आहे. तर या दिवशी भगवान बजरंगबलीची उपासना केल्याने सर्व संकटापासून आपली मुक्ती मिळत असते. तर सुख समृद्धी आपल्याला यापासून प्राप्त होत असते. या दिवशी अनेक भक्त हे हनुमान जयंतीचा उपवास देखील करतात, तशीच उपासना देखील करतात. म्हणजे ज्या दिवशी हनुमानांचा जप केला जातो, अगदी औपचारिक पद्धतीने पूजा अर्चा केली जाते. पण ही पूजा फक्त पुरुषांनी करायची असते, महिलांनी फक्त लांबून नमस्कार करायचा असतो. हनुमंतांच्या पूजेचे नियम थोडेसे कठीण असतात, पण त्यांचे पालन केल्याने देवाला प्रसन्न आपल्याला करता येते. यासाठीच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते काम आपल्याला करायचे आहे किंवा नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे, तसेच या दिवशी ध्यान आणि उपासना करायची. वामकुक्षी घेणे टाळावे सहसा. तसेच या दिवशी शाकाहाराचे जेवण जेवावे, मांसाहार शक्यतो टाळावा. तसेच हनुमान जयंतीचा ज्यांनी कोणी उपवास केला तर अतिउत्तमच. या दिवशी हनुमानांच्या भग्न मूर्तीची म्हणजेच तसबिरींची पूजा करायची नसते आपल्याला. तर ती मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून आजच्या दिवशी नवीन मूर्तीची स्थापना आपल्याला करता येत असते. तसेच यासोबतच हनुमंतांची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नये. त्याऐवजी लाल किंवा भगवे किंवा पिवळे कपडे घातले तरीही चालेल. या दिवशी तुमच्या कुटुंबातील जर कोणाचा मृत्यू झाला असेल, सूतक असेल, तर या दिवशी आपण पूजा किंवा उपासना शक्यतो करू नये. त्याऐवजी घरी राहून मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा मनोमन पठण करावे. तसेच या दिवशी पाद्यसेवा करू नये. म्हणजे हनुमंताची जी काही पाद्यसेवा म्हणजे पादुकांची सेवा असते ती करू नये, कारण स्वतःला रामाचा सेवक असे हनुमान मानत असतात. त्याच्यामुळे पाद्यपूजा ही हनुमंतांची केली जात नाही, तर श्रीरामांच्या पादुकांची ही पूजा केली जाते. तर या दिवशी प्रसाद म्हणून आपल्याला हरभरा डाळ किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. यासोबतच गव्हाची खीर केली तरीही चालेल. असा हा आपल्याला भगवान हनुमंतांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर यासोबतच आपल्याला साडेसातीपासूनही मुक्ती या दिवशी करता येते. तर यासोबतच शनिदेव आणि मारुतीरायाची जी काही घट्ट मैत्री आपल्याला माहीतच आहे. तर अन्य देवांनी जेव्हा शनीचे स्वागत केले नाही, तेव्हा मारुतीरायाने शनिदेवाचे हे स्वागत केले. तेव्हापासून शनिदेवाने मारुतीरायाला मैत्रीचा प्रस्ताव दिला. शनिदेव म्हणजेच संकट म्हणून न पाहता शनिदेव म्हणजे संधी स्वतःला सिद्ध करण्याची हे मारुतीरायाने ओळखले. त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनावर प्रसन्न होऊन शनिदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की जो भक्त तुझी उपासना करेल त्यांना मी सुद्धा संतुष्ट होईल. एवढेच नाही तर त्यांच्यावरील संकटांचे हे निवारण होईल. तर यासोबतच या दिवशी ज्या कोणाच्या कुंडलीमध्ये शनिदोष आहे, साडेसाती आहे, या फेऱ्यातून जात असतात, त्यांनी या दिवशी म्हणजेच हनुमंत जन्मोत्सव या दिवशी आपल्याला जे काही इष्टदेवतेचा जप असतो तो करायचा आहे. जप करताना आकाशमुद्रा करणे तसेच लाभप्रद ठरते. म्हणजे आपल्याला जो काही आकाशमुद्रा करून जप करतो त्याचा आपल्याला लाभ हा चांगला मिळत असतो. तर हनुमंतांचे दर्शन घ्यायचं, तसेच त्या दिवशी मारुती स्तोत्र म्हणायचे. यासोबतच हनुमंतांना जो काही आवडतो रुईच्या पानांचा हार तो घालायचा आहे, आवर्जून घालायचा आहे. कारण हनुमंताचा आवडता हा रुईच्या पानांचा हार असतो. तो घातल्यानंतर आपल्याला छान असा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. त्या दिवशी मंदिरात जाता आलं तर नारळ फोडायचा आहे. नसेल जाता आलं तर घरी अगदी यथासांग पूजा केली तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्या मागे जी काही साडेसाती लागलेली असते, अशा या छोट्या छोट्या सेवा करून आपली ही साडेसाती दूर होत असते. तर असा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला